नमस्कार मंडळी आपल्याला जंगलातील वाघ माहित असेल। तो जंगलातील वाघ एके दिवशी या जंगलाचा राजा असतो। त्याला माहित असते आपण एक डरकाळी जर फोडली तर मग इथले जे काही प्राणी असतील ते आपल्याला जे आपल्यापासून सावध होतील किंवा ते पळून जातील अशी त्याची ताकद असते त्या ठिकाणी। परंतु तोच वाघ एखाद्या जंगलात जातो, एखाद्या जंगलातून त्याला पकडला जाते आणि तोच वाघ सर्कस मध्ये येतो। सर्कस मध्ये आल्यानंतर जो काही मालक असेल त्याला चाबुकाचा झटका देतो, एक फटका देतो आणि फटका दिल्यानंतर जो काही वाघ असतो त्याला माहित असते आपण राजा असतो, पण तो विसर पडलेला असतो। जो काही सांगतो मालक त्या पद्धतीने ते पलांट्या उड्या काय मारते, बेंचवरती काय चढते, अशा पद्धतीने ती त्याचं कृत्य करत असते। आता दुसरा एक विषय, आपल्याला मिठू माहित आहे, प्रत्येकाच्या घरात आपण पाहिलेला असेल किंवा आजूबाजूला कुठेतरी पाहिलेला असेल। खरं तो जंगलातील जो काही असेल त्याच्या मनात येईल त्या ठिकाणी तो झाडावर बसतो, जे काही खायचं असेल त्याला ते खाता येते आणि स्वतःच्या भरोश्यावर तो त्या ठिकाणी भ्रमण करत असतो। परंतु एखाद्या पिंजऱ्यात गेल्यानंतर ज्या पद्धतीने मालक सांगेल त्या पद्धतीने ते बोलतो, हाजी हाजी करतो। एखादा पाहुणा आला तर राम राम घालतो, त्याला जेवले का अशा पद्धतीने विचारतो, काय खाल्ला अशा पद्धतीने विचारतो, कारण तर त्याला स्वतःची बुद्धी नसते। ज्या पद्धतीने एखादा चालना देतो त्या पद्धतीने ते बोलत असतो। आता सांगायचं उदाहरण झालं, जे काही शेतकरी वर्ग असेल, जे काही मुलं असतील, 18 वर्षाच्या आतली असतील किंवा 18 वर्षाच्या वरती असेल, यांच्या मनात सुद्धा व्यवसाय करण्याचा विचार येतो। परंतु कसं काय होते, मग आपण आज विचार केला तर मग आपला व्यवसाय चालेल का, व्यवसाय करत असताना आपण काय केलं पाहिजे, आपल्याकडे भांडवल नाही, असे बरेच काही विचार येतात। मग तो व्यवसाय चालेल का, असे सुद्धा बरेच काही विचार येतात। मग काय होते, आज नको आपण उद्या तरी कधीतरी करू असा त्याचा मनातला विचार असतो। नंतर 22 वर्ष होतात, 25 वर्ष होतात आणि त्याचं लग्न होते। आता लग्न झाल्यानंतर परत मग कुटुंब आलं, मुलगा असेल, मुलगी असेल, तिचं शिक्षण असेल, पत्नीचा खर्च असेल, जे काही व्यवहार असेल त्याच्यात तो पुन्हा गुंतून पडतो। परत विचार करतो काही दिवसांनी, आता हे व्यवसाय, आता आपण जे काही व्यवसाय असेल ते वाढवला पाहिजे, त्याच्यात काहीतरी केलं पाहिजे असा त्याच्या मनात विचार येतो। मग परत विचार केल्यानंतर विचार करत करत असताना असं करून त्याचं 50 वर्ष त्याला होतात। आता एखाद्या धर्मात असेल, एखाद्या हिंदू धर्मात असेल तर त्याला काय मिळते, शेवटी चिता, म्हणजे विचार काय जातात तिथंच मरून जातात। आणि एखाद्या मुस्लिम धर्मात असेल किंवा एखाद्या दुसऱ्या जातीचा असेल तर त्याला काय मिळते, 4 किंवा 5 हात त्या ठिकाणी जमीन, म्हणजे त्या ठिकाणी तो गाडला जातो आणि त्याचे विचार सुद्धा त्याच ठिकाणी मरतात। आता करत असताना, आपल्याला व्यवसाय करत असताना या गोष्टीचा विचार केला नाही पाहिजे। जग काय म्हणते, लोक काय म्हणतील या गोष्टीचा आपण विचार केला नाही पाहिजे। आपल्याला जे करायचं ते आपण बिनधास्त केलं पाहिजे। मग एखादा गुपचूपचा जरी गाडा चालवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपली क्वालिटी असला पाहिजे। व्यवसाय चालू करत असताना, आपल्याला एखादा व्यवसाय चालू करत असताना त्या ठिकाणी आपल्याला भांडवल काय लागणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे। सहज असा जे काही मोठा माणूस होणार नाही। एखादा हिरूबाई अंबानी असेल आणि त्यांनी एखादी 4 व्हीलर काढली किंवा 2 व्हीलर काढली, ती मार्केटमध्ये आल्यानंतर लगेच ती चालायला लागेल, भरमसाठ पैसा मिळेल, बरेच काही ऑर्डर मिळतील असं तर काय होणार नाही। त्यांच्यासोबत सुद्धा झालं नाही आणि आपल्या सुद्धा सोबत ते होणार नाही। परंतु व्यवसाय करत असताना आपण छोट्यातून व्यवसाय चालू केला पाहिजे। छोटा व्यवसाय केल्यानंतर हळूहळू त्याच्यात आपली प्रगती झाली पाहिजे आणि त्याच भांडवलातून आपण जे काही पैसा असेल ते मोठ्या प्रमाणात कमावला पाहिजे आणि हळूहळू ते बिझनेस वाढवला गेला पाहिजे। आता काय होते, कधी कधी एखादा व्यवसाय चालू करत असताना आपण एखादा हॉटेल, एखादा बार टाकून बसतो, आपल्याला वाटतं की मोठं हॉटेल असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण खुर्ची टाकून बसायला पाहिजे। असं सहजासहजी होत नाही। एखादी टपरी टाकल्यानंतर त्याचं हळूहळू रूपांतर हॉटेलमध्ये होईल, एखाद्या धाब्यामध्ये होईल आणि त्यानंतर आपण मालक होईल। याच पद्धतीने आपण व्यवसाय केला पाहिजे। मनाचं खच्चीकरण हे होऊ दिलं नाही पाहिजे आणि सुरुवात ही छोट्यातून केली पाहिजे। जे काही असेल ते आपलं मनातून व्यवसाय केला पाहिजे, त्याच्यातून आपली गुंतवणूक केली पाहिजे। आणि हे जे काही नातेवाईक असतील, आपण इथे जातो, पाहुण्याच्या घरी जातो, सावळण मातीला जातो, इथे जातो, तिथे जातो, ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत। कारण तर व्यवसाय जोपर्यंत आपण करत नाही, जोपर्यंत आपण सक्षम होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत। जे काही आपल्या घरातील व्यक्ती असतील मोठे, त्यांना आपण पाठवलं पाहिजे। आणि एखादी आपण मालकाची ज्या पद्धतीने नोकरी करतो, एखाद्या कामावरती आपण रोज एखाद्या हॉटेलमध्ये कामावरती जातो,
त्याच पद्धतीने आपण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत आपण आपला बिझनेस केला पाहिजे, त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. गिरायकाची काय मागणी आहे त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जे काही व्यवसाय असेल ते आपण स्वतः केला पाहिजे. एखाद्या मालकाच्या, एखाद्या नोकराच्या भरोश्यावरती केलं पाहिजेत नाही. कारण तर आपण एखादी क्वालिटी विचारत असताना, एखादा आपण जर हॉटेलमध्ये असेल, हॉटेल जर असेल आपले, त्या ठिकाणी आपण जेवण करता जे काही आपलं ग्राहक असेल त्याला वाढल्यानंतर आपण त्याला विचारलं पाहिजे, भाजी कशी झाली, तुम्हाला आवडलीत का, त्याच्यामध्ये काय कमी आहे, ह्या सगळ्या चुका आपण दुरुस्ती केल्या पाहिजेत. हळूहळू आपला बिझनेस वाढवला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.